नमस्कार. या नव्या स्पष्टीकरणात सर्वांचं स्वागत. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच सखोल विषयावर चर्चा करणार आहोत. पास्टर एल्विस यांनी वधस्तंभावर जे धार्मिक विश्लेषण केलंय ना, त्याचा आपण अगदी वस्तुनिष्ठ अभ्यास करूया. ख्रिस्ती धर्मातील या अत्यंत महत्त्वाच्या घटनेकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या स्पष्टीकरणात आपण पुढील मुख्य टक्के पाहणार आहोत. विविध सुवार्ता ओळखणे, वधस्तंभाविषयीचे दोन वेगळे दृष्टिकोन, बलिदानाची काही रंजक उदाहरणे, बायबलमधील पुरावे आणि शेवटी या सर्वांचा श्रद्धेवर नेमका काय परिणाम होतो. तर पहिल्या भागाकडे वळूयात. विविध सुवार्ता ओळखणे, ईश्वरीय प्रकटीकरण विरुद्ध मानवी निर्मिती. पास्टर एल्विस त्यांच्या विश्लेषणाची सुरुवात गलतीकरांच्या पत्रातील एका महत्त्वाच्या वचनाने करतात. प्रेषित पाऊल इथे एक मोठा आश्चर्य व्यक्त करतोय. तो म्हणतो की लोक खऱ्या शिकवणीपासून इतक्या लवकर कसे काय दुरावले आणि एका वेगळ्या सुवार्तेकडे कसे वळले. मूळ शिकवण सोडून लोक वेगळ्याच मार्गाला का लागत आहेत, हा एक ऐतिहासिक प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला आजच्या मुख्य विषयाकडे घेऊन जातो. या विश्लेषणात प्रामुख्याने दोन गोष्टींची स्पष्ट तुलना केली आहे. एकीकडे आहे ईश्वरीय प्रकटीकरण, जे थेट येशूकडून येतं. पास्टर सांगतात की यामुळे माणसाला तारण मिळतं आणि तो परमेश्वराशी खऱ्या अर्थाने जोडला जातो. पण दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे आहे मानवी निर्मिती, म्हणजे अशा शिकवणी ज्या केवळ मानवी बुद्धीने आणि विचाराने तयार केल्या जातात. त्या ऐकायला कदाचित खूप छान वाटतील, पण पास्टर स्पष्ट करतात की त्यामध्ये कोणतंही आध्यात्मिक फळ किंवा तारण नसतं. आता आपण दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत. वधस्तंभाचे दोन दृष्टिकोन आणि मुख्य धार्मिक वादविवाद. आता इथून खऱ्या अर्थाने एक रंजक चर्चा सुरू होते. पास्टर इथे दोन अगदी विरुद्ध विचारांची सविस्तर मांडणी करतात. पहिला विचार असा आहे की येशू आपल्या बदल्यात मरण पावले. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी आपली शिक्षा स्वतःवर घेतली आणि आपल्याला मोकळं केलं. आणि दुसरा विचार सांगतो की ते आपल्यासाठी मरण पावले, म्हणजे त्यांनी आपल्या वेदनांची स्वतःला एकरूप केलं. वरवर पाहता हे दोन्ही विचार सारखेच वाटतील, पण यातला हा सूक्ष्म फरक अत्यंत महत्त्वाचा आहे, हे पास्टर पुढे समजावून सांगतात. हाच फरक समजून घेण्यासाठी आपण तिसरा भाग पाहूया. बलिदानाची उदाहरणे, अमूर्त तत्वज्ञानाचे दृश्य स्वरूप. हा जो बदल्यात किंवा पर्याय असल्याचा सिद्धांत आहे ना, त्यावर पास्टर टीका करतात. हे एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा दोन भाऊ आहेत. लहान भावाकडून एखादा गुन्हा घडतो. मग मोठा भाऊ काय करतो? तो लहान भावाचे कपडे घालतो आणि पोलिसांसमोर स्वतःला गुन्हेगार म्हणून उभा करतो. आता यात होतं काय? जो निर्दोष मोठा भाऊ आहे त्याला शिक्षा होते आणि जो खरा गुन्हेगार आहे तो मात्र अगदी मोकळा सुटतो. बरं, आता या उदाहरणातला मुख्य मुद्दा काय आहे? पास्टर असा युक्तिवाद करतात की अशा प्रकारे केवळ जागा बदलल्यामुळे जो खरा गुन्हेगार आहे त्याला कोणतीही वेदना जाणवत नाही. त्याचं त्या शिक्षेशी काहीच भावनिक नातं उरत नाही. जर येशूने खरंच फक्त आपली जागा घेतली असती तर आपल्यात कसलाच आध्यात्मिक बदल घडला नसता, आपण परमेश्वराशी जोडलेच गेलो नसतो. पास्टर म्हणतात की ही एक अगदी कोरडी, भावनाशून्य प्रक्रिया ठरली असती. पण मग खरा दृष्टिकोन कोणता? तो दुसऱ्या एका सुंदर उदाहरणातून पास्टर मानतात. मेंढपाळाचं उदाहरण. इथे एकरूपता दिसून येते. जेव्हा एखाद्या कळपावर संकट येतं तेव्हा मेंढपाळ आपल्या मेंढरांना वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावून लढतो आणि या लढाईत तो जखमी होऊन मरण पावतो. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तो मेंढरांच्या बदल्यात मरत नाहीये, तर त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्यासाठी मरतोय. म्हणजेच पास्टरांच्या मते वधस्तंभावरील बलिदान हा कोणताही रुक्ष कायदेशीर व्यवहार नाही, तर ते प्रेमाचं आणि एका अटूट नातेसंबंधाचं प्रतीक आहे. हे एक आपल्यासाठी केलेलं बलिदान आहे. कसं ते पहा. जसं एखादा मुलगा शाळेत चूक करतो तेव्हा त्याचे वडील मुख्याध्यापकांचा ओरडा अगदी शांतपणे ऐकून घेतात. का? कारण त्यांचं मुलावर प्रेम असतं आणि ते मुलाच्या चुकांशी स्वतःला जोडून घेतात, सामायिक वेदना सहन करतात. चला आता भाग 4 कडे वळूया. बायबलमधील पुरावे आणि संदर्भ शास्त्रानुसार समर्थन. हा दृष्टिकोन शास्त्रात कसा मांडलाय ते पाहूया. पास्टर इथे जुन्या करारातील यहेजकेल या पुस्तकाचा एक महत्त्वाचा संदर्भ देतात. या वचनात अगदीच स्पष्ट लिहिलंय की जो पाप करेल त्यालाच शिक्षा होईल. कोणताही पिता आपल्या पुत्राची किंवा पुत्र आपल्या पित्याची शिक्षा स्वतःवर घेऊ शकत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की परमेश्वर एकाची शिक्षा दुसऱ्या निर्दोष व्यक्तीवर कधीच लादत नाही. आणि हाच मुद्दा त्या पर्यायाच्या सिद्धांताला थेट छेद देतो.
ह्या विश्लेषणात जुन्या काळातील बलिदानाचे प्रथेचाही उल्लेख आहे. त्या काळात काय व्हायचं, जेव्हा एखादी व्यक्ती पाप करायची तेव्हा ती स्वतः एका कोकराला वेदीवर आणायची, त्याच्या डोक्यावर हात ठेवायची आणि स्वतःसाठी सांडलं जाणारं रक्त ते आपल्या डोळ्यांनी पाहायची. पास्टर इथे अधोरेखित करतात की ह्या संपूर्ण प्रक्रियेतून त्या व्यक्तीला आपल्या पापांची नेमकी किंमत काय आहे आणि आपल्यासाठी जो निर्दोष जीव मरतोय त्याची एक खोलवर जाणीव होत असे. हा एक प्रत्यक्ष सहभाग होता. आणि हाच एकरूपतेचा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी पास्टर एफिसकरांच्या पत्राचा संदर्भ देतात. इथे सर्वात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे बरोबर किंवा सोबत. ख्रिस्ताबरोबर जिवंत केलं गेलं. पास्टर सांगतात की आपण ख्रिस्तासोबत एकरूप झालो आहोत. हा केवळ जागा बदलण्याचा प्रकार नाहीये, तर हा एक सामायिक अनुभव आहे. ख्रिस्ताने आपल्याला थेट स्वतःशी जोडलं आहे. आता आपण शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे आलो आहोत. श्रद्धेवरील परिणाम, अर्थ लावणं का महत्वाचं आहे. इथे पास्टर एका अतिशय प्रभावी वचनाचा आधार घेतात. प्रेषित पॉल म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ वधस्तंभाकडे केवळ लांबून बघणारा एक प्रेक्षक म्हणून राहायचं नाहीये, तर येशूसोबत त्या दुःखाचा आणि त्यागाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. येशूने जसं आपलं दुःख सामायिक केलं तसंच आपणही आत्मिक पातळीवर त्यांच्यासोबत तो अनुभव घेतला पाहिजे. तर मग या दोन वेगवेगळ्या विचारसरणींचा अंतिम परिणाम काय होतो हे थोडक्यात समजून घेऊया. आपल्या बदल्यात हा विचार जर आपण मानला तर माणूस फक्त शिक्षेतून सुटतो. त्याला आध्यात्मिक पातळीवर काहीच जाणवत नाही. तो त्या बलिदानापासून पूर्णपणे तुटलेला असतो. पण आपल्यासाठी या विचारानुसार व्यक्ती त्या वेदना खऱ्या अर्थाने समजून घेते, त्यात सहभागी होते आणि याचमुळे तिचा परमेश्वराशी एक अत्यंत जवळचा आणि सामर्थ्यवान संबंध निर्माण होतो. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हा धार्मिक फरक किंवा शब्दांचा हा खेळ शेवटी इतका महत्त्वाचा का आहे? स्रोत सामग्रीतून पास्टर अतिशय ठामपणे सांगतात की येशूने आपल्याला अगदी ठरवून निवडलं आहे. कशासाठी? तर केवळ लांबून बघणारे प्रेक्षक राहण्यासाठी नाही, तर त्यांच्या दुःखात आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होण्यासाठी. हे सगळं केवळ इतिहासाच्या पानांवर घडलेलं नाही, तर तो एक जिवंत स्पंदवणारा अनुभव आहे. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण प्राचीन ग्रंथांचा अर्थ कसा लावतो यावरच आपलं आजचं आध्यात्मिक वास्तव अवलंबून असतं. या योग्य अर्थ लावण्याच्या प्रक्रियेतूनच इतिहासातील घटना केवळ जुन्या कथा न राहता आपले जिवंत आध्यात्मिक अनुभव बनतात. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा. आपण एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे केवळ दुरून पाहणारे प्रेक्षक आहोत की त्या घटनेतील वेदना आणि सामर्थ्य खऱ्या अर्थाने अनुभवणारे सहभागी आहोत? विचार करा. आणि हे स्पष्टीकरण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.